सिंधुदुर्गाच्या वैभववाडी जिल्हा परिषद मतदारसंघात मंत्री नितेश राणे यांचा करिश्मा दिसलाय। वैभववाडीमध्ये तिन्ही मतदारसंघात भाजपाने झेंडा रोवला। कोकीसरे जिल्हा परिषद मतदारसंघात भाजपाच्या श्रावणी रावराणे विजयी झाल्या। लोरे जिल्हा परिषद मतदारसंघात भाजपाचे रिद्धी सुतार यांनी बाजी मारली आहे। तर नितेश राणे यांचा करिश्मा हा दिसलाय। पदाधिकारी कार्यकर्ते सगळ्यांचे मनापासून आभार मानतो। हा खरा तर त्यांचा विजय आहे। अनेक वर्षांपासून जे मतदारसंघ आमच्याकडे नव्हते ते वळवण्यामध्ये पण आम्हाला यश आलेलं आहे। ह्याच्यामध्ये जनतेने जो आशीर्वाद आम्हाला दिला, कुठल्या शब्दामध्ये मी आभार त्यांचे मानू हे मला कळत नाहीये, पण तरी देखील कुडाळ मालवणसाठी विकासात्मक ज्या गोष्टी करणं भाग आहे तेवढं मी 100% करणार। या निमित्ताने मी आपल्याला शब्द देतो। विकासाच्या मार्गावर घेऊन गेले, राज्यात नाही देशात नाही जगाच्या पाठीवर सिंधुदुर्ग जिल्ह्याची एक वेगळी ओळख आमच्या सन्मान्य राणे साहेबांनी या जिल्ह्याला मिळवून दिली। आणि त्यांच्याच विचारांवर चालणारे आमच्यासारखे असंख्य कार्यकर्ते आहेत। आणि म्हणून राणे ब्रँड म्हणजे सिंधुदुर्गाचा विकास, राणे ब्रँड म्हणजे सिंधुदुर्गाचं दरडोई उत्पन्न वाढवणं, राणे ब्रँड म्हणजे सिंधुदुर्गाच्या तरुण तरुणीला 2 हाताला काम देऊन परत एकदा त्यांना स्वघरी आणणं, याला राणे ब्रँड म्हणतात। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी सुरेश कौलगेकर आपल्यासोबत जुळलेत। सुरेश, नितेश राणे यांच्या शब्दामध्ये बोलायचं तर राणे ब्रँड हा सिंधुदुर्गमध्ये चाललेला आहे। निवडणुकीमध्ये असं काय रणनीती आखली होती राणे कुटुंबियांनी ज्यामुळे इतकं मोठं यश त्यांना मिळालंय? निश्चितच जगदीश, बघितलं तर ज्या सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या 50 जागा होत्या त्यामध्ये 50 जागांमध्ये 41 जागा आहेत। त्यात तब्बल 41 जागांवर शिवसेना आणि भाजप महायुतीला यश आलेलं आहे। त्यामुळे एकंदर पाहिलं तर ज्या पंचायत समितीच्या 100 जागा होत्या त्यामध्ये शिवसेना आणि भाजप युतीला 87 जागांवर यश मिळालंय। या अगोदरच बघितलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात 150 जागांपैकी 25 जागा ह्या बिनविरोध झाल्या होत्या। त्यामुळे पहिल्यापासूनच राणेंचा करिश्मा आहे तो पाहायला मिळत होता। मागील नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीत महायुती झाली नव्हती, त्यामुळे त्याचा फटका आहे तो महायुतीला बसला होता। त्यामुळे खबरदारी घेत खासदार नारायण राणे यांनी दोन्ही पुत्रांना एकत्रित आणलं आणि भाजप आणि शिवसेना अशी युती केली। त्याला अजित पवार राष्ट्रवादीने साथ दिली। त्यामुळे महायुतीचा बोलबाला आहे तो संपूर्ण जिल्ह्यात पाहायला मिळाला। एकंदर पाहिलं तर विकासाचा मुद्दा हा महत्वाचा ठरला, कारण विकास याच मुद्द्यावर नितेश राणे आणि निलेश राणे या दोन्ही बंधूंनी संपूर्ण जिल्ह्यात जी प्रचार यंत्रणा आहे ती राबवली आणि मोठं यश मिळवून आणलेलं आहे। सुरेश, असेच जोडलेलं रहा।